गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 22व्या भागात श्री दत्तगुरु परोक्ष ज्ञानाचं महात्म्य सांगून महावाक्याचं निरूपण सुरू करतात. या भागात मोक्षशास्त्राने सांगितलेल्या 9 साधनांचं निरूपण आहे. मागील भागात अज्ञान निवारणार्थ श्री सद्गुरूंना शरण जावं, पण त्यापूर्वी आपण गुरुकृपेला पात्र व्हावं ह्याचा उपदेश प्रभूंनी केला. पुढे ते अर्जुनाला म्हणतात, राजा त्वाश्रमोक्त कर्म केले अनासक्त, म्हणून झालासी माझा भक्त, आता व्यक्त सांगतो. अर्जुना, तू प्रत्येक आश्रमात स्वधर्मानुसार कर्तव्य कर्म केलीस. अनासक्त निस्वार्थ बुद्धीने कर्म करताना अंतरंगी मात्र माझ्याच स्मरणात रममाण होतास. म्हणूनच माझ्याच कृपेने तुला वैराग्य आणि आता मुमुक्षत्व प्राप्त झालं आहे. आता तू ज्ञानाचा प्रसाद घेण्यास योग्य झाला आहेस. आज मी तुला उघडपणे सांगतो, तू माझा अत्यंत प्रिय भक्त आहेस. सद्गुरूंनी आपलं म्हटलं. अर्जुन सद्गदित झाला होता, पण गुरुवचन मनोभावे श्रवण करीत होता. गुरु म्हणाले, ज्यांनी वेदांत जाणला आहे, अनुभवला आहे, असे जे श्रुती प्रवीण आहेत ना, ते म्हणतात ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. जे ज्ञान अनुभवलेलं आहे त्या ज्ञानाला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. साधन काळात असे अनेक सूक्ष्म अनुभव येऊन अपरोक्ष ज्ञान वाढत असतं. पण हे सूक्ष्म ज्ञान समजण्यासाठी आधी त्याचं परोक्ष ज्ञान असायला हवं. हे वेदांतांनी सांगितलेलं असं जे ज्ञान आहे ते सद्गुरू माऊलींनी अनुभवलेलं असतं. म्हणून त्यांच्याच मुखातून ते श्रवण करावं. असं शिष्यानी जे श्रवण केलेलं पण अनुभव न घेतलेलं ज्ञान आहे त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. पुढे 6 लिंगांच्या साह्याने हे ज्ञान श्री दत्तगुरूंनी अर्जुनाला दिलेलं आहे. आता हे ज्ञान कसं श्रवण करावं? जीव ओतून प्रत्येक शब्द ग्रहण करताना मन शांत स्थिर ठेवावं. गुरुवचनावर श्रद्धा निष्ठा ठेवावी. भक्तिभावानं जे श्रवण केलं त्याचं एकाग्र चित्तानं मनन चिंतन करून निधिध्यासन करावं आणि ते ज्ञान अंतरात ठसवावं. कारण सद्गुरूंनी केलेला परोक्ष ज्ञानाचा उपदेश शिष्याला आत्मबोध व्हावा, त्याला मोक्ष लाभ व्हावा ह्यासाठी असतो. या श्रवणानं काय होतं? ब्रह्म एक की अनेक असे, असा संशय जो होत असे, ती संशय भावना तीही नासे, श्रवण असे करीत आहे. शिष्याच्या मनात ब्रह्माविषयी अनेक शंका असतात, संशय असतात. काहींना वाटतं ब्रह्म एकच आहे की अनेक आहेत. ही आहे संशय भावना. गुरुमुखातून परोक्ष ज्ञान श्रवण केल्यानं या संशयाचं निरसन होतं. काहींना वाटतं जे दिसतं ते जगच सत्य आहे, जो दिसतच नाही अव्यक्त आहे तो ब्रह्मा सत्य असं कसा शकतो? त्याचं अस्तित्व मान्य न करणं याला म्हणतात असत्वावरण. स्वरूपाविषयी अज्ञान असणं, त्या अज्ञानाच्या मालिन्याखाली सत्य झाकोळलं जातं. पण परोक्ष ज्ञानाच्या श्रवणाने मननाने हे आवरणही गळून पडतं आणि जो इतके दिवस ब्रह्म नाही असं म्हणत होता तोच ब्रह्म आहे असं म्हणू लागतो. तसंच
मी किंचिज्ञ परोक्ष असे, ईश सर्वज्ञ परोक्ष असे. मग ऐक्य भावे कसे, वाटे ती संशय भावना. क्लेशयुक्त चित्तवृत्तींच्या मायावरणात पडलेल्या धूसर मलिन प्रतिबिंबामुळे भ्रमित झालेला जीवात्मा स्वतःला अल्पज्ञानी मूढ समजू लागतो. कारण प्रतिबिंबात त्याला तो तसाच दिसतो, अनुभवास येतो. प्रत्यक्षात तो सर्वज्ञ असतो, पण भ्रमामुळे त्याला त्याचा अनुभव येत नाही. मग सर्व शक्तिमान अशा सर्वज्ञाला तो ईश्वर मानतो. त्या ईश्वरालाच श्रेष्ठ मानतो आणि स्वतःला हीन दीन मूढ मानतो. अशा जीवाला कितीही सांगितलं की अरे बाबा, जीव आणि ईश्वर एकच आहेत, तरी तो ते मान्य करीत नाही. पण हीच संशय भावना जेव्हा गुरुमुखातून परोक्ष ज्ञान श्रवण करतो तेव्हा नाहीशी होते आणि तो म्हणतो जीव आणि ईश्वर एकच आहेत. तिन्ही अवस्थेत ज्ञान एक, ते सदा सच्चिदानंद रूपक. ते प्रत्यक उपाधीने अज्ञत्वाधिक, त्याची विवेक नसता दिसे. 3 अवस्था. शरीराचं 3 अवस्थांमधून परिवर्तन होत असतं, बाल्य, तारुण्य आणि वृद्ध. तर मनाचं सुद्धा जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांमधून भ्रमण होत असतं. पण देह मनाच्या पलीकडे आत्मा मात्र नित्य आहे तसाच निर्विकार असतो. त्याच्यात कोणतंही परिवर्तन होत नाही. तो लहान होत नाही, मोठा होत नाही, झोपत नाही की जागा होत नाही. तो सच्चित आनंद स्वरूप अनादी अनंत आहे. पण जीवभाव धारण केल्याने प्रकृतीशी जोडला गेला. एवढंच नव्हे, तो तिच्याशी इतका एकरूप झाला की स्वतःला देह समजू लागला, भ्रमित झाला. जीवाला जोपर्यंत विवेक प्राप्त होत नाही तोपर्यंत तो स्वतःही जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांचा उपभोग घेतो. लहान मोठा वृद्धावस्थांचा अनुभव घेतो आणि महामायेच्या नाटकात रंग भरत राहतो. आधी ईश्वर आणि जीव, मग जीव आणि जीव हा द्वैताचा भ्रम पोसत राहतो. प्रत्यक्षात परिवर्तन पावणारी प्रकृती म्हणजे आत्मा नव्हे. प्रकृतीला तर उत्पत्ती, स्थिती, लय आहे. ती स्वप्नासारखी आहे. आता जशी आहे तशी ती नंतर नसतेच. जसं स्वप्नात दिसणारं दृश्य जाग येताच लुप्त होतं, तसं ज्ञानचक्षु उघडताच जगाचं हे स्वप्न संपतं आणि सृष्टी लुप्त होते. सर्वत्र एकच अखंड एक रस परमतत्व भरून असल्याचा साक्षात्कार होतो. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतोच, पण संपूर्ण विश्वच ब्रह्ममय असल्याचा साक्षात्कार होतो. मग कुठलं द्वैत? सगळ्या ह्या अनर्थाच्या मुळाशी कोण होतं बरं? अज्ञानाचं आवरण. त्यालाच कधी असत्वावरण तर कधी अभानावरण म्हटलंय. ते विरून गेलं की मात्र भ्रम नष्ट होतो. मी देह हा जीवभाव, त्या जीवभावाची उपाधी सगळं गळून पडतं. अहो, त्या उपाधीमुळेच जीव शिव यांच्या द्वैत निर्माण झालं होतं. पण आता सर्वत्र एक रूप अद्वैत अनुभवास येतं. गुरुमुखातून वेदांत तत्वज्ञान श्रवण केल्याने संशय भावना, मननाने असंभावना आणि ध्यानाने विपरीत भावना नष्ट होतात आणि चित्त अपरोक्ष ज्ञान घेण्यास योग्य होतं. गुरुवाक्य प्रचिती, शास्त्र प्रचिती करून देणारं ज्ञान अनुभवास येतं तेव्हा त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. ते प्राप्त होण्यासाठी श्रवण केलेल्या ज्ञानाचं सतत मनन केलं तरच ते हृदयात ठसतं. म्हणून सगळे संकल्प सोडून देऊन रात्रंदिवस शांत चित्तानं मी ब्रह्म आहे,
मी ब्रह्म आहे, या एकाच चित्तवृत्तीवर मन एकाग्र करावं. भ्रमराचे ध्यान करिता, कीटाये भ्रमरता. ह्या ध्यानाचा प्रभाव तत्वता, लोकी प्रसिद्धता असेही. भ्रमर काय करतो? त्याच्या घरात अळी आणून ठेवतो. जाता येता तिला टोचा मारतो. आता या सतत वेदना सहन करणारी अळी काय करते? भ्रमर येईल आणि टोचेल, या सततच्या ध्यासाने ती अळी क्षणभरही त्या भ्रमराला विसरत नाही. सतत भ्रमराचं चिंतन केल्याने ती भ्रमर रूपच होऊन जाते. हा सतत चिंतनाचा प्रभाव आहे. अगदी असंच साधकानं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ह्याच एका विचाराने ध्यानमग्न झालं की तो ब्रह्मस्वरूप होतो. स्वरूपाचं ध्यान करता करता स्वरूपच होऊन जायचं. ब्रह्म होऊन ब्रह्माला जाणायचं, असं हे ज्ञान आहे. हजारो वर्ष जीव स्वतःला देह समजत होता म्हणून देहरूप झाला. आता जेव्हा ब्रह्म म्हणवितो, अर्थात जे सत्यच आहे, तेव्हा तो त्याचं मूळ ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो. यात काहीच आश्चर्य नाही. राजा, तू म्हणशील, जर मी ब्रह्मस्वरूप आहे हे समजलं आहे तर मग ध्यान कशासाठी? तर ऐक, ही महामाया जरी भासरूप असत्य मिथ्या असली तरी रज्जू सर्पाप्रमाणे सगळ्यांना भ्रमित करते. तिच्या त्रिगुणी मोहमयी रूपांमुळे हा आत्मा भ्रमित होत राहतो. आणि अविद्या काम कर्मेसी युक्त होई दिननिशी. होनी रागदिका वशी, अविनाशित्व हरपवी. या विद्येचा पराक्रम काय वर्णावा. या अष्टधा प्रकृतीच्या 5 भूतांनी आणि त्यांच्या 5 विषयांनी संपूर्ण जग व्यापलेलं आहे. त्या विषयांच्या मोहमाया जालाचे विविध रंगी विविध ढंगी नाट्य रंगवणारे तिचे महापराक्रमी 3 गुण आहेत. ते अंतःकरणाला व्यापून आहेत. बाहेरून आकर्षित करणारे विषय आणि त्यानुसार आतून उठणाऱ्या त्रिगुणी वृत्ती, यांना वश होऊन प्राण आणि इंद्रिय त्यांच्या तालावर नाचत राहतात. असंख्य शुभाशुभ कर्म करीत राहतात. ही अविद्याच कर्म करविते. असंख्य वासनांना जन्म देते. राग, लोभ, आवड, निवड, हवं, नको, इच्छा, ईषणा या अनेक भावभावनांना खत पाणी घालते. त्या फोपावलेल्या मायाजालात जीव इतका गुरफटतो की स्वतःचं निर्विकार शुद्ध चैतन्य स्वरूप विसरतो. स्वरूपापासून जी दूर नेते ना, ती प्रत्येक गोष्ट अविद्या आहे, अनात्मा आहे. तिच्यामुळे जो प्रत्यक्षात अविनाशी आहे त्याचं अविनाशित्व हरपतं. का? कारण ही अविद्याच जीवाकडून रागद्वेषांच्या भावनासह त्रिगुणी कर्म करविते आणि त्यांची फळं भोगण्यासाठी जीवात्मा लिंगदेहास जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. राहूमुळे सूर्याला ग्रहण लागतं हे म्हणणं जितकं मिथ्या आहे ना, तितकंच हे अज्ञानावरण आत्म्याला झाकतं हे म्हणणं मिथ्या आहे. पण त्याची निवृत्ती ज्ञानाशिवाय कोण करणार बरं? श्रवण, मनन, चिंतन अशा क्रमाने जाऊन जे साधक ज्ञान प्राप्त करतात तेच आत्मस्वरूपाला प्राप्त करतात. शाब्द ज्ञान परोक्ष, आत्मा तरी अप्रत्यक्ष. ध्याने होई अपरोक्ष, म्हणून ध्यान करावे. आत्ता मी तुला जे कथन करीत आहे आणि तू जे श्रवण करीत आहेस ना, ते केवळ शब्दज्ञान आहे. शाब्दिक ज्ञान म्हणजेच परोक्ष ज्ञान आहे.
जरी आत्मा अव्यक्त असला, प्रत्यक्ष दिसत नसला, तरी ध्यानाने तो प्रत्यक्ष होईल, व्यक्त होईल. तू आत्मतत्वाचा दिव्य अनुभव घेशील. आत्मस्वरूप प्रत्यक्ष अनुभवणं ह्यालाच म्हणतात अपरोक्ष ज्ञान. ते एकदा झालं की मायेचा खेळ संपलाच म्हणून समज. म्हणून अर्जुना, तू योग कर. राजा तू सभाग्य, तुला झाले वैराग्य. तू होसी उपदेश योग्य, मोक्ष भागी तू खास. राजा, जोपर्यंत विषयासक्ती आहे, जोपर्यंत संकल्प विकल्पांचे विक्षेप आहेत, अर्थात तोपर्यंत मन अस्थिर सैरभैर प्रपंचाभिमुख असतं. पण राजा, तू भाग्यवान आहेस. तुला आत्मानात्मविवेक प्राप्त झाला. अविद्यायुक्त भौतिक वासनांचा वीट येऊन तुला वैराग्य प्राप्त झालं. त्यामुळेच तू आता उपदेश ग्रहण करण्यास योग्य झाला आहेस. तू आता मोक्षाचा अधिकार प्राप्त करण्यास योग्य झाला आहेस. आयुष्यभर निष्काम कर्मयोग करताना माझ्या अखंड नामस्मरणामुळे तुझं अंतःकरण शुद्ध झालं आहे. माझ्यावरची अनन्य भक्ती दृढ झाली आहे. ज्ञानाशिवाय दुसरं काहीही न मागण्याचं मुमुक्षत्व तुला प्राप्त झालं आहे. आता कोणतंही विघ्न न येता तुला महावाक्य चिंतन घडेल. स्थिरवनी तत्वज्ञान, मनाचा भंग करून. टाकी वासनावन, समूळ जाळून सर्वथा. तू स्वरूपाचा अपरोक्ष अनुभव घेत समाधीमध्ये लीन हो. हे प्रिय अर्जुना, तुला प्राप्त झालेलं ज्ञान अंगात मुरवून टाक. त्या योगे मनाला मारून टाक. त्या मनाचा लय होऊन जाऊ दे. उरल्या सुरल्या वासना बीजांसकट जाळून टाक, म्हणजे त्या पुन्हा अंकुरणार नाहीत. मग तू जीवनमुक्त होशील. अर्जुना, तरीही तुला तुझे उरलेले प्रारब्ध भोग मात्र भोगूनच संपवावे लागतील. पण ते तू निरासक्त होऊन मुक्तपणे अलिप्तपणे निर्विकार होऊन भोगशील. हां, ते भोग संपले की विदेही अवस्थेत कैवल्य प्राप्त करशील. आणि हे अगदी नक्की की त्यावेळी तू माझ्या चैतन्य स्वरूपात विलीन होशील. द्रुपा, आता तू महावाक्य विचार ग्रहण करण्यास सादर हो. त्यामुळे तुला स्वरूपाचा साक्षात्कार शीघ्र होईल. श्री दत्तात्रेयांच्या प्रेमळ उपदेशाने अर्जुनाचे सात्विक भाव दाटून आले. डोळ्यांना प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या. सद्गुरूंची कृपा काय असते, ते काय करू शकतात, हे परमपूज्य स्वामी महाराजांच्या प्रासादिक शब्दात वाचताना आमचंही मन भक्तिभावानं भरून नाही आलं तरच नवल. जिज्ञासू साधक हो, गुरुकृपा ही करण्याची नाही, होण्याची प्रक्रिया आहे. जोवर अर्जुन उपदेश घेण्यास योग्य झाला नाही, तोवर श्री सद्गुरूंनी वाट पाहिली. अर्जुन मनोवेगाने रोज श्री दत्त दर्शनासाठी येत होता. पदस्पर्शन सेवा सगळं करीत होता. पण जोपर्यंत त्याला ज्ञानप्राप्तीची ओढ मुमुक्षत्व प्राप्त झालं नाही, तोपर्यंत सद्गुरूंनी ज्ञानमार्ग दाखवण्याची घाई केली नाही. विवेकाच्या खुरपीने नको असलेले अविद्यारूपी तण काढून, वासनांचं बीज वैराग्याच्या अग्नीत भाजून, भक्तीचं पाणी घालून जोपर्यंत मनोभूमी शुद्ध आणि सुपीक झाली नाही, तोपर्यंत सद्गुरूंनी ज्ञानाचं बीजारोपण केलं नाही. त्याने सगळी कर्म ईश्वरार्पण केल्यामुळे पुढील जन्मासाठीचा कर्मफळांचा संचयही उरला नव्हता. आता तो शीघ्र मोक्षाचा भागीदार होऊ शकला असता.
साधक भक्तांनी श्री दत्त महात्म्याचा गाभारू असा 12वा अध्याय नित्य वाचनात ठेवावा. असो, कृतज्ञतेने भारावून भक्तिभावाने अर्जुनाने सद्गुरू माऊली म्हणून श्री दत्त चरणी मस्तक ठेवले. गहीवरून तो म्हणाला, प्रभो, महावाक्य कोणतं? त्याचं चिंतन कसं करावं की ज्यामुळे ज्ञान प्राप्त होईल? महाराज, कृपया ते निरूपण करावं. ज्ञान भरभरून देणारे सद्गुरू जिज्ञासू भक्ताच्या सहवासात प्रसन्न होतात. त्यांनी उत्साहाने सांगायला सुरुवात केली. प्रभू म्हणाले, अर्जुना, सामवेदात सूर्यदेवांनी श्वेतकेतूला तत्वबोध केला. त्या बोधाचं जे तात्पर्य आहे तेच हे महावाक्य आहे, तत्त्वम असि, अर्थात ते ब्रह्म तू आहेस. ऋग्वेदात प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ज्ञानस्वरूप आत्मा हाच ब्रह्म आहे. यजुर्वेदात अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी अर्थात आत्मा हाच ब्रह्म आहे. आणि अथर्ववेदात अयात्मा ब्रह्म असि म्हणजे आत्माच ब्रह्म आहे. असे 4 वेद 4 महावाक्यांच्या पायावर उभे आहेत. त्यांची शब्दरचना वेगवेगळी वाटली तरी सगळे एकच सांगतात. काय? आत्मा आणि ब्रह्म, जीव आणि आत्मा हे सगळे एकच आहे. इथं त्यापैकी सामवेदाचा आधार प्रभूंनी घेतला आहे. श्री दत्तप्रभू म्हणतात, सूर्याने श्वेतकेतूला तत्त्वम असि या महावाक्याचं चिंतन आणि 9 प्रकारचा अभ्यास करायला सांगितला. ह्याच महावाक्याचा स्वीकार तूही कर. अत्यंत श्रद्धेने चित्त एकाग्र करून श्रवण कर. मग साक्षात्कार दूर नाही बरं. अरे, हा भवसागर तू सहज पार करशील यावर विश्वास ठेव. आता श्रवण कर. पहिले साधन आहे नित्यानित्य विचार. मी ज्या प्रपंचात राहतो आहे त्याच्याकडे डोळसपणे पहा. यातलं शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे ते बघ. जे अनित्य आहे त्याचा त्याग कर. माझे नातेवाईक, संपत्ती हे सगळं आज आहे, उद्या नाही. माझं हे सुंदर शरीर वृद्धापकाळी असंच राहणार नाही. या सगळ्या आज प्रिय वाटणाऱ्या गोष्टी सतत परिवर्तित होत आहेत, नाशवंत आहेत. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू आहे. केवळ आणि केवळ भगवंतच शाश्वत आहेत, नित्य आहेत. बाकी सगळं नश्वर आहे. या अनित्य गोष्टींचा मोह करणं योग्य नाही. अशा विवेकबुद्धीने बुद्धी शुद्ध होते आणि जीवनाचा मार्ग बदलायला सुरुवात होते. याला स्वामी म्हणतात नित्य अनित्य विचार. ही पहिली साधना आहे. आता बघ, अशी विवेकी बुद्धी चंचल मनावर ताबा मिळवू लागते. अविवेकी बुद्धी मात्र काय करते? मनाच्या तालावर नाचते. पण विवेकी होताच आत्मकेंद्री होते. जे जे विद्यारूपी आहे, जे भगवत प्राप्तीसाठी आवश्यक आहे, जे मोक्षाच्या मार्गावर प्रगत करणारा आहे, त्या त्या सर्व वस्तूंचा, सर्व कर्मांचा ती स्वीकार करू लागते आणि अशाश्वत, अनित्य, अविद्यारूपी कर्मांचा, वस्तूंचा ती त्याग करू लागते. प्रपंचाविषयी मोह, माया, ममता, लोभ, आसक्ती या सगळ्यांची बंधनं सैल होऊ लागतात. एक वेळ अशी येते की भगवत प्रेमापुढे संसार सुख तर सोडाच, पण स्वर्ग सुखही तुच्छ वाटू लागतं. हीच वैराग्याची सुरुवात आहे. हाच आहे दुसरा साधनाभ्यास. त्याला म्हणतात इह मूत्रार्थ विराग. इह आणि परलोकातील सर्व विषय आणि विषय सुखांचा वीट येणे. आता नित्यानित्य विचाराचा विवेक आणि अनित्याचा वीट आला तरीही सुप्त संस्कार जागे होत राहतात, साधकाची परीक्षा घेत राहतात.
बुद्धीच्या ताब्यात जाणाऱ्या मनाला पुन्हा पुन्हा विषयासक्त करीत राहतात. बाह्य विषयांची ही ओढ ज्ञानमार्गाला प्रतिबंध करते. त्यासाठी वैराग्य येणं आणि ते स्थिर होणं आवश्यक आहे. अहो, वैराग्य आलं तरीही प्रसंगी राग, लोभ, द्वेष उसळतातच. म्हणून शमाधिक षटसाधन संपत्तीनं समृद्ध व्हावं लागतं. काय आहेत या? करणे मनाचे शमन, इंद्रियांचे करणे दमन, व्यवहाराचे वर्जन, शीतोष्णादिक सहन करावे. मनाचं शमन, विषयासक्त मन बुद्धीचं आधिपत्य झुगारून पुन्हा पुन्हा बंड पुकारतं. आसक्त होणं हा मनाचा स्वभाव आहे. अहो, एखादी गोष्ट करू नको म्हटलं की हे मन लगेच बंडखोर होतं. अशा या मनाला मारणं फार अवघड आहे. मग काय करता येईल? आसक्तीचा विषय बदलला तर? म्हणजे मन मारण्यापेक्षा त्याला मुरड घालावी, आत वळवावं, मनातल्या आतल्या वस्तूची गोडी लावावी. आता मनाचा एक गुण असा आहे की त्याला ज्याची सवय लावाल ना त्यात ते रमतं. त्याला भगवत भजनाची सवय लागली की तिथंच ते रमतं. मन हे मोक्षाच्या मार्गातला सगळ्यात मोठा जसा अडथळा आहे ना, तसंच तेच मन जेव्हा आत्माभिमुख होतं तेव्हा शक्तिमान होऊन मोक्षही मिळवून देतं. त्या मनाला आत वळवून आत रमवण्याचा अभ्यास करावा लागतो. मग त्यासाठीच नामस्मरण, स्तोत्र पठण, श्रेष्ठ ग्रंथांचं पारायण, प्राणायाम, जोडीला ध्यान, धारणा अशा अनेक उपासना संतांनी सांगितल्या आहेत. जेवढं मन आत रमेल तेवढे संकल्प विकल्प मुक्त होऊन ते शांत होऊ लागतं. या अभ्यासाला म्हणतात मनाचं शमन. आता असं मन शांत झालं की त्या मनाच्या तालावर नाचणारी रजोगुणी इंद्रिय आणि प्राणही शांत होऊ लागतात. रागालोभाने मारायला उठणारे हात भजनाच्या तालावर टाळ आणि टाळ्या वाजवू लागतात. मनाबरोबर त्यांचाही विषय बदलतो. तमोगुण, रजोगुण शांत होऊन सत्वगुण वाढीला लागतो. सत्वगुणी आणि सत्सद्विवेक बुद्धीच्या प्रभावाखाली मग मन, इंद्रिय, प्राण स्वाधीन होऊ लागतात. ह्यालाच इंद्रियांचा निग्रह म्हणतात आणि या अभ्यासाला म्हणतात इंद्रियांचं दमन. इंद्रियांची चळवळ शांत झाली की आपोआप नको ती कर्म करण्याची उर्मी थंडावते. आवश्यक तेवढी स्वधर्मयुक्त कर्म सहज भावात होतात. एवढंच नाही, आत नाम बाहेर काम अशी सहजावस्था येऊ लागते. हेच व्यवहाराचं वर्जन आहे. व्यवहाराचं वर्जन म्हणजे कर्मसन्यास नाही. तो श्री दत्तात्रेयांनाही मान्य नव्हता आणि परमपूज्य स्वामींनाही नाही. निष्काम, निरपेक्ष, कर्तृत्व भाव विरहित कर्म श्वासोच्छवास घेण्या इतकं सहज कर्म होतं तेव्हा त्याचं फळ तयार होत नाही. म्हणून मग त्याला म्हणतात अकर्म. कर्माचं अकर्म होणं म्हणजेच व्यवहाराचं वर्जन आहे. आता पुढचा अभ्यास आहे शीतोष्णादिक सहन करणं. म्हणजे आहे त्या परिस्थितीचा तक्रार न करता समाधानानं स्वीकार करावा. अनुकूल परिस्थितीत खूप हर्ष किंवा उन्माद करू नये आणि प्रतिकूल परिस्थितीत हतबल, दुःखी, कष्टी होऊ नये. जे काही होत आहे ते ईश्वराच्या इच्छेने होत आहे आणि ते सगळं माझ्या कल्याणासाठीच होत आहे ही भावना दृढ व्हायला हवी. सर्व प्रकारच्या परिस्थितीला स्थितप्रज्ञ राहून सामोरं जावं. गुरुवचनी श्रद्धा धरावी,
समाधानता चित्ती असावी, हे सहा मिळून जाणावी, तिसरी साधन संपत्ती. स्थितप्रज्ञता अंगी बांधली की मनाची शांतता, समाधान, स्थैर्य ढळत नाही. चित्त नेहमी समाधानी असतं. हा अभ्यास करावा. हे केव्हा होईल? जेव्हा सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण श्रद्धा असेल तरच सगळ्या साधन संपत्ती हस्तगत करता येतील, अन्यथा व्यर्थ परिश्रमच घडतील. अशा तऱ्हेने सद्गुरूंच्या उपदेशावर श्रद्धा असणं ही महत्त्वपूर्ण साधना साध्य झाली की मग मनाचं शमन, इंद्रियांचं दमन, व्यवहार वर्जन, शीतोष्ण समान आणि चित्ताचं समाधान या साधन संपत्ती सहज हस्तगत करता येतील. या षटसाधन संपत्ती मिळून तिसरा अभ्यास सांगितला आहे. आत्तापर्यंतच्या ज्या 8 साधना सांगितल्या आहेत ती सगळी मोक्ष मार्गावर आरूढ होण्याची पूर्वतयारी आहे, पूर्वाभ्यास आहे. या अभ्यासाने मन निश्शंक होऊन स्थिर झालं तर मोक्ष मार्गातील प्रतिबंध कमी होतो. तसंच भगवत भक्ती दृढ होत जाते. आता सद्गुरूंवर आणि भगवंतावर श्रद्धा आणि भक्ती जशी वाढत जाते तस तसा अभ्यास सहज होऊ लागतो. तो करावा लागत नाही. आणि मग माझी मुक्ती व्हावे असे मन उतावेळ होतसे, हे चौथे साधन मुमुक्षत्व असे, सांगतसे मोक्षशास्त्र. एक वेळ अशी येते की मोक्ष प्राप्तीची ओढ लागते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीची ओढ इतकी वाढते की धीर धरवत नाही. दुसऱ्या कशातही मन रमत नाही. एकच ध्यास मनाला भरून राहतो. इथं मोक्ष, आत्मज्ञान असे शब्द वापरले असले तरी खरं तर भक्ताला ओढ लागते ती भगवत प्राप्तीची. त्यांचं दर्शन कधी होईल यासाठी मन उतावीळ होते. यालाच म्हणतात मुमुक्षत्व. हेच श्रेष्ठ चौथं साधन मोक्षशास्त्रांनी सांगितलं आहे. साधक भक्ताने या 4 दैवी साधना करून सद्गुरूंना शरण जावं. आणि काय करावं पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव